नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रातली एक महत्त्वाची नगरी असलेल्या कोल्हापूरमध्ये निवडणुकीच्या आधी वातावरण बऱ्याचपैकी तापायला लागलंय आणि हे वातावरण तापण्याचं निमित्त हे वाड्यावर काय चाललंय याची चर्चा आहे। कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांच्या साठीचा असलेला वाडा हा आता राजकीय घडामोडींचा केंद्र बनलेला आहे। याचं कारण आहे की थोरल्या शाहूंना छत्रपती शाहू महाराज या नात्यानं निवडणुकीत उतरवण्याच्या साठीचे प्रयत्न मवियाकडून होताना दिसतात। त्याची सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात शरद पवारांनी केली आणि त्याच्याच नंतर त्याच मुद्द्याला धरून नाना पटोले, संजय राऊत यांनी सुद्धा भूमिका घेतली। पण एका बाजूला हे घडत असताना त्याच घरात संभाजीराजे छत्रपती यांच्याकडूनही प्रसंगी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली गेल्याचं आम्हाला समजलं। लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी एकाच वेळेला एकाच घरातील 2 जण इच्छुक आहेत अशा प्रकारची शक्यता कोल्हापूरमध्ये चर्चेत असतानाच संभाजीराजे काही दिवस अचानक अज्ञातवासात निघून गेले। अज्ञातवासातून परतल्याच्या नंतर आपल्या वडिलांच्या पाठीशी संभाजीराजे उभे राहताना दिसले आणि त्यांनी राजकीय दृष्ट्या लोकसभा न लढण्याचा निर्णय सार्वजनिक करून टाकला। एका बाजूला हा विषय संपतो न संपतो तोच दुसऱ्या बाजूला जनक घराण्याचा मुद्दा समोर आणला गेला। शाहू ज्या घराण्यातून आले त्या घाटगेंच्या जनक घराण्याचे प्रतिनिधी म्हणून समरजित घाटगे मैदानात उतरू शकतात अशी प्रकारची शक्यता आता कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात प्रामुख्याने चर्चिली जाते आणि याचमुळे जनक घराणं विरुद्ध दत्तक घराणं असा संघर्ष कोल्हापुरात पाहायला मिळतो का काय असा सवाल उपस्थित होतोय। ही सगळी गोष्ट ही आजच्या लोकशाहीमध्ये घडतीये हे विशेष। थोरल्या शाहू महाराजांना निवडणुकीत उतरवून शरद पवारांना नक्की काय साध्य करायचंय? थोरल्या शाहू महाराजांनी निवडणुकीत उतरावं का इथपासून ते त्यांनी स्वतःच्या पदाचा आणि शाहूंच्या गादीचा सन्मान राखत आब राखत राजकीय निवडणुकीतून आणि प्रत्यक्षात इलेक्टोरल पॉलिटिक्स म्हणजे निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहावं असा सल्ला सुद्धा त्यांना दिला गेलेला आहे। समजा उद्या भविष्यामध्ये त्यांनी निवडणूक लढण्याचं शिक्कामोर्तब केलंच, कारण अद्याप तरी वाड्यावरून ज्या ज्या प्रकारे निवडणुकीची ऑफर दिली जाते त्याला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद अधिकृतरित्या दिला गेला नसला तरी पण इच्छा आणि इच्छाशक्तीच्या पलीकडच्या असलेल्या सुप्त महत्त्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीयेत। शरद पवारांनी कोल्हापुरात सभा घेतल्यानंतर थोरले शाहू महाराज व्यासपीठावर त्यांच्या सोबत दिसले। विशेष म्हणजे ते इतक्या पूर्ण ताकदीनं आपल्या मुलाच्या संघटनेच्या व्यासपीठावर कधीही दिसलेले नाहीत। असं का व्हावं आणि याचे जे जनतेत जाणारे संकेत आहेत ते कसे दुर्लक्षून चालतील? एका बाजूला लोकसभा न लढण्याची भूमिका संभाजीराजे घेत असतील तर विधानसभेत त्यांना त्याचा फटका पडेल का आणि यामुळे स्वराज्य संघटनेच्या समोर अस्तित्वाची लढाई ही उभी ठाकेल का हाही प्रश्न आहेच। जनक घराणं विरुद्ध दत्तक घराणं हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणाला परवडणारा आहे का? परवडणारा असेल नसेल, पण तो वाद घालून कोणाला काय साध्य करायचे असे अनंत प्रश्न या निमित्तानं कोल्हापुरात कोल्हापूरकरांच्या मनामनात चर्चिले जात आहेत।